नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये रायाचा पाठलाग करत मंजिरी नाशिकमध्ये पोचली असते आणि थेट इंद्रायणी मॅडमसमोर उभी असते. तर इकडे आता राया आपल्या मिसफायरला आवाज येतो. आता रायाचा आवाज येताच मिसफायर धावतच आता आपल्या रायाकडे निघालेली असते. राया एक नजर मॅडमकडे फिरवतो. आता मॅडमने ज्या काही अटी घातलेल्या असतात ना, त्या सगळ्या रायाला आठवू लागतात. जर तू मंजिरीला भेटला, तिच्याशी बोलला तर तुला शूट केलं जाईल, असं मॅडमने आता त्याला बजावून सांगितलेलं असतं. तरी आता राया आपल्या मिसफायरकडे प्रेमाने बघू लागतो. मंजिरी धावतच येते आणि पटकन रायाला मिठी मारते. आता मात्र त्या क्षणाला मॅडम लगेच आपल्या डोक्यावरचा पदर बाजूला करतात. आपल्या कमरेला जी बंदूक असते ना, ती बंदूक आता मॅडम काढतात आणि लगेच मंजिरीवरती गोळी झाडतात. आता त्या क्षणाला रायाला मात्र अशी खडकन जाग आलेली असते. आता मंदिराच्या बाजूला लपलेला राया हे सगळं स्वप्नात बघत असतो. आता रायाला धक्का बसतो. अरे देवा, हे सगळं स्वप्न होतं. बरं झालं मी मिसफायरला भेटायला गेलो नाही, नाहीतर मॅडमने खरंच माझ्या मिसफायरला संपवलं असतं. नाही 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 मिसफायर, मी तुझ्या जवळ असूनही मी तुला नाही भेटू शकत ग. काय करू मिसफायर? मला माझं प्रेम हवं आहे ग. मला तुझ्याबरोबर 7 जन्म संसार करायचा आहे मिसफायर. पण काय करू? आपली ही लव्ह स्टोरी कधी पूर्ण होणार? विठुराया, अरे तूच काहीतरी कर ना. मला माझ्या मिसफायरला भेटायचं आहे रे. डोळे भरून तिच्याकडे बघायचं आहे, तिची माफी मागायची. पण मी कसं जाऊ तिच्यासमोर ना, कळत नाही आहे. आता मात्र मंजिरी देवासमोर हात जोडून आता देवाला म्हणत असते, विठुराया, मला माहिती आहे माझा राया इथेच आहे. मला त्याला भेटायचं आहे रे. कुठे सांग ना. असे आता मंजिरी हात जोडून डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसफायर, हा राया तुला भेटणार. आज काही झालं तरी या रायाला डोळे भरून तुला बघायचंय मिसफायर. असे म्हणत आता लगेच तोंडाला गळ्यात जे उपर नसतं ना, ते राया गुंडाळतो आणि लगेच आपल्या मिसफायरला भेटण्यासाठी मंदिराकडे निघालेला असतो. मॅडम मात्र आता डोळे मोठाले करून रायाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता सगळे ऑफिसर्सही रायाकडे बघत असतात. राया मात्र आता आपल्या तोंडाला उपारनं गुंडाळून आता मिसफायरकडे निघालेला असतो. आता मिसफायर डोळे बंद करून देवासमोर प्रार्थना करत असते. राया आपल्या मिसफायर जवळ जाऊन उभी राहतो आणि एकटक मिसफायरकडे डोळे भरून बघू लागतो. आता मंजिरी मात्र देवाला म्हणत असते, देवा, मला माझा राया भेटू दे रे. त्या क्षणाला आता राया लगेच मिसफायरचं दर्शन घेतो. आता रायाने आपले हात मिसफायरच्या पायावरती टेकवलेले असतात आणि मिसफायरच्या पायाशी डोकं टेकून रायाने आता आपल्या मिसफायरचा विठुरायाचा आशीर्वाद घेतलेला असतो. त्या क्षणाला आता मंजिरी डोळे उघडते, कारण रायाने जो स्पर्श केलेला असतो ना, तो मंजिरीला जाणवतो. आता लगेच मंजिरी पटकन डोळे उघडते आणि बघते. तोपर्यंत मॅडम आणि ऑफिसर्स रायाला घेऊन तिकडनं निघालेले असतात. तेव्हा मंजिरी लागते, राया, हा स्पर्श रायाचा होता. याचा अर्थ राया इथेच आहे. राया कुठे आहे तू? असे आता मंजिरी जोरजोरात आवाज देऊ लागते. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष मॅडम, राया सगळेजण गाडीकडे निघालेले असतात. त्यांच्याकडे जातं. मंजिरी धावतच राया असे ओरडत त्यांच्या पाठोपाठ निघालेली असते. त्या क्षणाला शशिकला आणि घोरपड येतात. मंजिरी, थांब, अगं कुठे निघालीस तू? तेव्हा मंजिरी लागते, काकू, काकू, इथे राया होता आणि तू आत्ता तिकडे गेलाय. राया इथेच आहे, आपल्याला त्याला शोधावं लागेल, चला पटकन. त्यावर घोरपडे मला लागतो, मंजिरी, अगं तुला भास होत आहेत, आम्ही तिकडच्याच रस्त्याने आलो. तिकडे आम्हाला राया नाही भेटला. मंजिरी, तू वेडेपणा करू नको. तेव्हा मंजिरी लागते, नाही जय, मी खोटं नाही बोलत आहे. मला तो स्पर्श अजून आठवतोय. तेव्हा काकू मला लागते, कुठला स्पर्श? त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू, अगं जेव्हा रायाने पहिल्यांदा माझ्या पायाचं दर्शन घेतलं होतं ना, त्यावेळेचा स्पर्श मी कधीही विसरू शकत नाही आणि तो मला अजूनही आठवतोय. राया राया आला होता, त्याने माझं दर्शन घेतलं, तो माझ्या पाया पडला, तो स्पर्श मला अजून आठवतोय. राया आहे, आपल्याला फक्त त्याला शोधावं लागेल ग. त्यावर लगेच आता जय, शशिकला आजूबाजूला बघू लागतात, पण तिकडे कोणीच दिसत नाही. त्यांना वाटतं की मंजिरीला भासच होत आहेत. त्याच वेळेस आता इकडे मॅडम, सगळे ऑफिसर्स आणि राया सगळेजण आता गाडीजवळ येतात. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, झालं विशाल भोसले, मंजिरीला भेटून झालं ना? आता शेवटची इच्छा पूर्ण झाली ना? मग नव्या आयुष्याला सुरुवात करायची आणि या रायाला विसरून जायचं. पुन्हा या मंजिरीचा विचार करायचा नाही. हे सगळं इथे सोडून निघायचं आता. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मॅडम, तुम्ही म्हणताय, तुम्ही तसंच
करा, मी तुमच्या ऑर्डर पूर्ण करेल. तुम्हाला कितीही प्रयत्न करायचा आहे ना, करा. पण माझी आणि माझ्या मिस फायरची लव्ह स्टोरी आता विठुरायाच्या हातात सोपवली. मी माझ्या विठुरायाचं दर्शन घेतलं, माझ्या मिस फायरच्या पायाचंही दर्शन घेतलं. त्यामुळे आता इथून पुढे जे काय होणार आहे ते विठुराया बघून घेईल. तुम्हाला जेवढी ताकद लावायची तेवढी लावा. आता इथून पुढे आमच्या लव्ह स्टोरीचं सगळं काही विठुरायाच बघणार आहे. तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतं, ते राया सांगितलं ना, हे सगळं इथेच विसरायचं. तेव्हा रायमला तू विसरणार. आता हा विशाल भोसले रायाचं आयुष्य विसरणार, पण तो कटेवरती हात ठेवून उभा असणारा पांडुरंग नाही विसरू देणार. तो नक्कीच काहीतरी करेल, ज्यामुळे आमची लव्ह स्टोरी जिवंत राहील. बघाच मॅडम तुम्ही. त्यावर लगेच मॅडम म्हणू लागतात, चला आता खूप झालं. असे म्हणत सगळेजण गाडीत बसून आता नाशिकला निघालेले असतात. तर त्यानंतर मंजिरी मंदिरात येते आणि विठुरायासमोर हात जोडतच म्हणू लागते, पांडुरंगा, मला माहिती आहे माझा राय इथे आला होता, त्याने तुझं दर्शन घेतलं ना. सांग ना पांडुरंगा, मी खरं बोलते ना. माझं मन मला सांगतंय, राय इथे आला होता, त्याने तुझं दर्शन घेतलं. त्यामुळे विठुराया, आता तुला माझी आणि रायाची भेट घडून द्यावीच लागेल. जर राया खरंच इथे आला असेल तर तू आमची भेट नक्की घडवणार. मी रायाला शोधण्यासाठी नाशिकला निघाले, त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. तिकडे गेल्यानंतर मला माझा राया नक्कीच मिळू दे. मला संकेत दे विठुराया, नक्कीच काहीतरी मार्ग दाखवशील. मला माहिती आहे, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. माझा राया भेटणार मला. असे म्हणत आता मंजिरी विठुरायाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता मंजिरीला विठुरायाचा संकेत मिळालेला असतो. विठुरायाच्या गळ्यात जो हार असतो ना, त्याचं एक फूल आता विठुरायाच्या पायाशी पडलेलं असतं. मंजिरी मात्र खुश होते आणि देवाचा आशीर्वाद घेते. विठुराया, बरं झालं, मला माझं उत्तर मिळालं. याचा अर्थ राया नक्की इथे आला होता आणि त्याची आणि माझी भेट तू नक्की घडवणार. असे म्हणत मंजिरी आता नाशिकला निघालेली असते. तर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी मंजिरी, शशिकला आणि घोरपडे नाशिकमध्ये आलेले असतात. पण नाशिकमध्ये खूप गर्दी असते. आता शशिकलाला धक्का बसतो, अरे बापरे, एवढे लोक थांबतच नाहीये, सारखी ये जा चालूच आहे. मंजिरी, एवढ्या गर्दीत आपण रायाला कसं शोधायचं? रायाला शोधणं खूप कठीण आहे. समुद्रातनं एखादी सुई शोधायसारखं वाटतंय मला. कसं जमणार आहे? त्यावर मंजिरी लागते, काकू, कितीही काही झालं तरी आपल्याला या सगळ्यातनं रायाला शोधायचे म्हणजे शोधायचे. चला पटकन. त्याच वेळेस आता एक स्कूटर येते आणि ती शशिकलाला धडकणार. तेच ती बाई आता लगेच ब्रेक दाबते आणि ओरडतच शशिकलाला म्हणते, ए, दिसत नाही, जीव द्यायचा आहे का तुला? आता शशिकलाला काय करावं काही सुचत नाही. पण एवढ्या गर्दीत ना मंजिरी आता धावतच तिकडनं पुढे निघून जाते. शशिकला, घोरपडे मंजिरीला आवाज देत असतात. तर इकडे सकाळी सकाळी आता विशाल भोसले बनून राया मात्र आता मॅडमच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. आता रायाला बघताच लगेच मॅडम खुश होतात. वा विशाल भोसले, तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली ना, मग हे घे तुझ्यासाठी बक्षीस. असे म्हणत आता लगेच मॅडम एक लेटर रायाच्या हातात देतात. तेव्हा राया म्हणू लागतो, बक्षीस? कसलं बक्षीस? त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, राया, नाशिकमध्ये पोलीस सेंटर सुरू झालंय आणि तिथे तुला ऑफिसर म्हणून तुझी निवड झाली आणि तू आता तिथल्या मुलांना ट्रेन करायचंय, सर्व्हिस द्यायची, चालेल? त्यावर लगेच आता राया मात्र खुश नाही होत आणि ते लेटर आपल्या हातात ठेवतो. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, राया, तुला ऑफिसर केलंय, तुला आनंद झाला नाही? तुला आनंद का झाला नाही राया? बोल ना. त्यावर लगेच आता राया मात्र मॅडमकडे बघू लागतो. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, तुझ्या आयुष्यातलं सोनं तुला भेटलंय आणि या सोन्याची किंमत तुला कळत नाहीये विशाल भोसले. अरे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू किती किती झडलेला आहे, आठवतंय ना तुला? आता राया मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, विशाल भोसले, तुझं हेच स्वप्न होतं की तुला पोलीस ऑफिसर बनायचं होतं. या सेंटरवरती काम करण्यासाठी तू कितीतरी परीक्षा दिल्या, पासही झाला, पण ऐन वेळेस ती घटना घडली आणि मग तुला या सेंटरवरनं काढून टाकण्याची परवानगी भेटली आणि मग मला तसं करावं लागलं. पण आज तू 2 वर्ष हे जे मिशन पार पाडले ना, म्हणून तुला पुन्हा ही संधी चालून आली आणि यासाठी मला खूप वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागली. कारण तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप झटले विशाल भोसले आणि तुला आज काहीच वाटत नाही आहे, तुला याची किंमत नाही आहे. तेव्हा रायम लागतो, मॅडम, काळजी करू नका, हा विशाल भोसले हे सेंटर अगदी छान पद्धतीने सांभाळणार, इथल्या मुलांना खूप छान असं ट्रेन करणार, ऑफिसर्स म्हणून मी माझी जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पार पाडणार. त्यावर लगेच आता राया तिकडनं आपली बॅग घेऊन निघालेला असतो. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, थांब विशाल भोसले, तुला तुझी फक्त जबाबदारी पार पाडायची नाहीये, तुला काय काय करायचं हे लक्षात आहे ना?
हे घे, हा फोटो ठेव तुझ्याजवळ. हा फोटो बघून काही आठवलं का? आता राया लगेच तो फोटो आपल्या हातात घेतो. तर तो फोटो गार्गीचा असतो. पण मित्रांनो, अजून काही आपल्याला तो दाखवलेला नसतो. आता राया लगेच एकटक त्या फोटोकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता मॅडम होऊ लागतात. आठवलं ना, जसं तुझ्या मंजिरीवरती प्रेम आहे ना तुझं, तसंच तुझ्या आयुष्यात गार्गी नावाचं कोणीतरी आहे, हे विसरू नको. आणि गार्गी हे तुझं कर्तव्य आहे. तुला ते पार पाडावंच लागेल. त्यामुळे हा फोटो सतत तुझ्याजवळ ठेव. म्हणजे तुला त्या मंजिरीची आठवण आल्यानंतर तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव होईल. लक्षात ठेव विशाल भोसले. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मॅडम चालेल, तुम्ही म्हणताय तसं मी या संधीचं सोनं नक्कीच करणार. हा विशाल भोसले ऑफिसर बनून हे सेंटर अगदी छान पद्धतीने सांभाळणार. असे म्हणत आता राया लगेच आपली बॅग घेऊन डोळ्याला चष्मा घालून तिकडनं निघालेला असतो. आता विशाल भोसलेचं नवं आयुष्य रायाचं सुरू झालेलं असतं. त्याच वेळेस आता राया मनाशीच म्हणू लागतो, विशाल भोसले, तुझ्या या आयुष्याला सुरुवात झाली खरी, पण माझ्या मिस फायर बरोबरची लव्ह स्टोरी काय करणार आहे पुढे, विठुराया त्याचं काय करणार हे लवकरच कळेल. असे आता राया मनाशीच म्हणू लागतो. तर इकडे आता शशिकला आणि घोरपडे सगळीकडे मंजिरीला शोधत असतात. पण मंजिरी कुठे सापडत नाही. एवढ्या गर्दीत ही पोरगी एकटी कुठे गेली? एकतर पोरीची जात आणि असं एकटी इकडे तिकडे जाते. आता किती जीवाला घोर लागलाय, कुठे शोधायचं? त्यावर घोरपडे मला लागतो, हो ना काकू, आधी रायाला शोधायचं की मंजिरीला शोधायचं तेच कळत नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते, आधी मंजिरीला शोध. तेवढ्यात मंजिरी येते, हे बघा मी काय आणलंय. आता मंजिरीने राया हरवलाय असेच पोस्टर पॅम्पलेट बनवून आलेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे काय? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं या अनोळखी शहरात आपण हा फोटो दाखवून रायाची ओळख सांगू शकतो ना. याला कुठे बघितलं का? हा हरवला आहे असं पोस्टर मी बनवून आणलेत. अगं या पॅम्पलेटमुळे राया लवकरात लवकर शोधू शकतो आपण. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, अगं पण मंजिरी एकटी इकडे तिकडे जात जाऊ नको, नवीन शहर आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हे बघा तुमच्याकडे काही पॅम्पलेट घ्या, घोरपडे तुझ्याकडे काही घे आणि माझ्याकडे काही. आपण 3 ठिकाणी 3 दिशेला जाऊ. म्हणजे कसं राया लवकरात लवकर सापडेल, जास्तीत जास्त लोकांना कळवता येईल ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, चालेल. आता घोरपडे आणि मंजिरी पॅम्पलेट घेऊन बाजूबाजूच्या दिशेने गेलेले असतात. पण शशिकलाला धक्का बसतोय, अरे पण एकत्र भेटायचं कुठे? आता शशिकलाही काय करावं बोलावं काही सुचत नाही. आता तीही पॅम्पलेट घेऊन इकडे तिकडे लोकांना दाखवत असते. समोरच एक झाड असतं, झाडासमोर असा ओटा असतो. आता शशिकला त्या ओट्यावरती जाते आणि त्या झाडाला ते पॅम्पलेट लावत असते. त्याच वेळेस आता लगेच एक हवालदार तिकडे येतात. ओ काय करताय तुम्ही? असं कुठेही तुम्ही हे पॅम्पलेट लावू शकत नाही, काढा ते पटकन. त्यावर शशिकला म्हणू लागते, हवालदार साहेब, अहो हा मुलगा हरवलाय, याची बायको याची वेड्यासारखी वाट बघते हो, म्हणून तिला मदत व्हावी म्हणून इथे पोस्टर लावते. अहो लोक येता जाता बघतील, हरवला हे कळालं ते कळवतील ना, म्हणून करते. त्यावर लगेच हवालदार म्हणू लागतात, नाही जमणार, तुम्ही असं बिना परवानगीचं कुठे पोस्टर लावू शकत नाही, त्यासाठी परवानगी लागते. त्यावर शशिकला म्हणू लागते, हे बघा मला लावू द्या, असं नका करू, तेवढंच हे पोरगं सापडेल हो, हे पोरगं हरवलंय ना. त्याच वेळेस हवालदार म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्हाला नाही ऐकायचं ना, नका ऐकू, आता मी बघतेच. त्यावर शशिकला म्हणू लागते, बघतेच मी, तुम्ही मला कसं लावू देत नाही. आता शशिकलाही आगाऊपणा करून ते पोस्टर लावू लागते. हवालदार मात्र भडकतात. त्याच वेळेस आता ते शशिकावरती काहीतरी कारवाई करणार. तेच आता घोरपडे येतो, एक्सक्यूज मी, मलाही पोलीस स्टेशनला घेऊन जाल. आता मात्र लगेच हवालदार साहेब घोरपडेकडे बघू लागतात. जय सर, तुम्ही तुम्ही इकडे काय करतायत? त्याच वेळेस आता जय घोरपडे म्हणू लागतो, भास्कर, माझ्या एका कामानिमित्त मी इकडे आलो होतो. हे बघ, हे पोस्टर बघ, हा मुलगा हरवलाय, हा राया आहे, याला आम्ही शोधतोय, याच्याबद्दल तुला काही माहिती आहे का? त्यावर लगेच आता हवालदार भास्कर म्हणू लागतो, नाही सर, मी तर याला कुठे बघितलंच नाहीये. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, बरं बरं ठीक आहे भास्कर, तू हे पोस्टर घेऊन तुझ्या पोलीस स्टेशनला जा, तिकडे काही माहिती मिळते का बघ, आणि जर मिळालीच माहिती तर मला नक्कीच कळव. असे म्हणत घोरपडे आणि शशिकला तिकडनं निघालेले असतात. तर इथे आता विशाल भोसलेचं नवीन आयुष्य सुरू झालेलं असतं. आता मात्र विशाल ऑफिसर बनून आता सेंटरवरती निघालेलं असतो. त्याच वेळेस त्याच्या हातात जे लेटर असतं ना, त्या लेटरकडे बघत आता विशाल म्हणू लागतो, हे फक्त लेटर नाही आहे, माझं आणि माझ्या मिस फायरच्या प्रेमामधलं मोठं संकट आहे, मोठी दरी आहे. आणि विठुराया, आता ही दरी तुलाच दूर करायची आणि माझ्या मिस फायरची भेट घडवायची. असे आता विशाल मनाशीच म्हणू लागतो आणि तिकडनं निघालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, तिथे समोर आता एक श्रीराम
प्रभूंचं मंदिर असतं. आता लगेच मंजिरी त्या रामाच्या मंदिरात येते, आरती करू लागते. खूपच वारकरी असतात, खूपच लोक येत जात असतात. त्याच वेळेस मंजिरी आता रामासमोर हात जोडतच म्हणू लागते, हे रामप्रभू, मला माझ्या रायाची भेट घडवायची रे. काहीही कर, पण मला माझा राया मिळू दे. हे बघ, तुझ्यासमोर मी साकडं घालते, मला माझा राया भेटू दे, एकदा भेटू दे. त्याच वेळेस आता लगेच रिक्षात निघालेला राया त्या मंदिरासमोर येऊन थबकतो. आता रिक्षेतनं तो खाली उतरतो आणि सरळ आता मंदिरात मंजिरी शेजारी येऊन उभी राहतो. आता मात्र आपला राया आल्याची मंजिरीला चाहू लागते. मंजिरी आजूबाजूला बघू लागते. त्या क्षणाला आता इंद्रायणी धर्माधिकारी मॅडम तिकडे पोहोचलेले असतात. तेव्हा मॅडम मंजिरीला म्हणू लागतात, मंजिरी, तू इकडे येण्याची हिंमत कशी केली? कशाला आली तू नाशिकमध्ये? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मी माझ्या रायाला शोधण्यासाठी आले आणि मला माझा राया भेटणार आणि मी त्याला घेऊन जाणार. त्यावर मॅडम म्हणू लागतात, मंजिरी, मेलेले माणसं सापडत नसतात. तुझा राया मेलाय, तुला लक्षात येत नाही आहे का? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही, माझा राया जिवंत आहे आणि तो इथेच आहे. हे माझं मन मला सांगतंय आणि मी रायाला इकडनं घेऊन जाणार, हा माझा शब्द आहे. आता मात्र इंद्रायणी धर्माधिकारीच्या डोळ्यात एकात मंजिरीने आता शब्द दिलेला असतो. मंजिरी आपल्या प्रेमासाठी काहीही करू शकते, हे मॅडमला कळालेलं असतं. त्यामुळे आता मॅडम मात्र विशाल भोसले आणि मंजिरीची भेट होऊ देणार का? रायाला आता आपली मंजिरी भेटणार का? पुढे काय काय होणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.